म्हणून मी आता बनेन नाही ब्रा घालतो. पण भोकात जा नाही जाऊ शकत कोण तिथं. तुझं मोठं असेल. एक बेवडी एक लवडी आहे. आवाज का कमी झालाय? वैभव वाघ स्वतः आलाय. आता ऐकणाऱ्याचे कान फाटले पाहिजे आणि जाणाऱ्याची गांड फाटली पाहिजे. तुला दारू प्यायची आहे, तुला गांजा प्यायचा आहे, तुला सिगरेट प्यायची आहे, तुला तंबाखू खायची आहे, तुला नागडं नाचायचं आहे, तुला जे करायचं ते कर, पण नाही नाही इथे थांबा. इथे नाही, सगळं बाहेर. इथे फक्त हसत राहा पण थांबू नका. आज इथपर्यंत यायचं कारण माझं तर तो कॅबवाला ज्याने मला इथं सोडलं. तर नाही, पण खरंच मस्करी करतोय. तर ह्या स्टेजवर उभा आहे मी आज. तर खरंच एकदा जोरदार टाळ्या त्या मांडवाल्यासाठी. मला खरंच खूप साथ दिली माझ्या आई वडिलांनी. बघू नका ते नाही येत आत्ता इथे. तर माझे मित्र, माझ्या मैत्रिणी, माझी गर्लफ्रेंड, माझ्या गर्लफ्रेंडची आई, माझ्या गर्लफ्रेंडची बहीण. सॉरी 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 फ्लोमध्ये जरा मी इकडे तिकडे जातो. सॉरी. तर इतक्यात तुम्ही मला ओळखलंच असेल, तरी फॉर्मॅलिटी म्हणून सांगतो. तर मी वैभव वाघ. तुम्ही मला इंस्टाग्रामवर बघितलं असेल, तुम्ही मला एखाद्या बारमध्ये बघितलं असेल, नाचताना नाही दारू पिताना, किंवा एखाद्या स्कोरिंग पॉईंटवर तर नक्कीच भेटेल मी तुम्हाला. तर हां, मी फुकतो आणि माझे मित्र पण फुकतात. आणि ते कूल बनण्यासाठी स्वतःला स्टोनर्स म्हणतात. गंजडीच चालेल. आणि हां, हो, तुमची मुलगी फुकते. खरंच एक चांगली गोष्ट पण आहे त्यांच्यात की ते सल्ले चांगले देतात. त्यांचे सल्ले एवढे चांगले असतात की ते संत महात्म्यांना लाजवतील. ते एवढे छान सल्ले देतात. ते मला पण सल्ले देतात. ते मला म्हणतात की आयुष्यात काहीतरी वेगळं कर, काहीतरी वेगळं कर. म्हणून मी आता बनेन नाही ब्रा घालतो. सेक्स झाल्यावर IPL मी स्वतः खातो. मी एक मांजर घेतली आहे आणि मी त्याचं नाव कुत्रा ठेवलंय. मी पप्पांना मम्मी आणि मम्मीला पप्पा म्हणतो. त्या दोघांना काहीच फरक पडत नाही. ते मला काहीच बोलत नाही. पप्पा बोलत नाहीत कारण की त्यांना बोलताच येत नाही, मुख येत ते. आणि मम्मी बोलत नाही. आता असं नाही की मम्मी बहिरी आहे, तिला ऐकू येत नाही, असं काय नाही. तर मम्मीच नाही. नाही, पप्पांना मम्मी म्हणायचं एक कारण अजून एक असं पण आहे की पप्पा पण ब्रा घालतात. तर नाही, पण हे सल्ल्यांची देवाणघेवाण चालू असते. आणि खरं तर आयुष्यात वेगळं वागत राहावं माणसाने, वेगळं काही ना काहीतरी ट्राय करत राहावं. जसं आधी तुम्ही सगळे रील्स बघायचे, आता तुम्ही त्याच्यावरचे कमेंट्स बघतात. तर रील्सवरनं आठवलं, आता थांबू नको दुबईपर्यंत पोहोचलंय. दुबईवरनं प्रमोशनसाठी फोन येतात आता. आता रिसेंटली एक बेरिंगची कंपनी होती, मी त्यांच्यासाठी एक रील बनवला. दुबईची कंपनी होती ती, आणि मी त्यांच्यासाठी खूप छान रील बनवला की गाडी जॅपनीज असो किंवा कोरियन, अमेरिकन असो किंवा जर्मन, सगळ्या गाड्यांचे बेरिंग्स भेटतील. एकाने त्याच्यावरती कमेंट केली आहे, रशियन आहे का? मला खरं एक प्रश्न पडला रशियनवरनं की पुण्यात जर रशियन 6,000ला भेटते तर रशियाला कितीला असेल? एवढा रशिया करतो आपण. तर रशियाला माझी एक मैत्रीण गेली आहे. आला होता मध्ये फोन तिचा. तिला विचारलं कसं चाललंय वगैरे, काय चाललंय, व्यवस्थित चाललंय म्हणली सगळं. मला आता इथेच जॉब लागलाय, मी इथेच सेटल झाली आहे. म्हणलं वा छान, तिथं जॉब लागलाय, काय पेमेंट आहे? म्हणली 6,000 पर नाईट. असंच लोक मला देत राहतात, मी लोकांना देत राहतो सल्ले. असंच एक रिसेंटली एक मित्र आला होता माझ्याकडे आणि मला म्हणलं मी एक कॅफे चालू केलंय आणि मला त्यासाठी नाव सुचत नाहीये, तू नाव सुचव. आणि म्हणलं असं नाव सुचव की ते फेमस झालं पाहिजे. म्हणलं आता फेमस व्हायला काय, लोक थांबू नको म्हणून पण फेमस होत आहेत. म्हणलं तरी विचार केला मी, खूप विचार केला. आणि त्याला म्हणलं भोग ठेव. लोक म्हणतील कुठं जायचं? भोकात जाऊ. कुठे खायचं? भोकात खाऊ. भोकातले मोमोज, भोकातली चटणी, भोकातला वडापाव, भोकातला समोसा, भोकातला भोकवडा. पण खरं सांगायचं तर भोकात जा ही शिवी असूच शकत नाही. ही शिवी नाहीये. शिव्या कशा प्रॅक्टिकल असतात. तुझ्या इच्छी प्रॅक्टिकल आहे ना. पण भोकात जा नाही जाऊ शकत कोण तिथं. तुझं मोठं असेल. जसं तुम्हाला तुमची आई म्हणते घरी जा, तसं उंदराची आई त्याला म्हणते भोकात जा. आता सगळं आपले विचार करण्यावरती असतं. जसं मी तुम्हाला आता सापाचं उदाहरण दिलं असतं, पण साप आणि भोक म्हणल्यावर तुम्हाला काहीतरी वेगळं सुचतं. पण त्यांनी नाही ऐकलं माझं. तर त्यांनी त्याच्या कॅफेचं नाव ठेवलं रेनबो कॅफे.
म्हणून आज तुम्ही एक खास या सुंदर रेनबो खाली बसलाय. त्याने जर माझं ऐकलं असतं तर तुम्ही आज भोकात बसला असता. खूप खास जवळचा मित्र आहे माझा आणि तो आज आला इथे, पण मी त्याचं नाव नाही घेणार. तर तो मित्र खूप छान आहे माझा आणि तो आधी गे होता, मग त्याला मूळव्याध झाला, मग त्याचे मागचे दरवाजे बंद झाले म्हणून त्यांनी त्याचे पुढचे दरवाजे उघडले. मग आता तो स्ट्रेट आहे. खरंच थँक्यू क्रॅकअपच्या टीमसाठी. आम्ही स्वतः येतो नाही, माझ्यासोबत एक शमिका राऊत, दिव्या सोरडे, आमची टीम आहे छान. एक बेवडी एक लवडी आहे. क्लाउड मीडियाच्या टीमसाठी गौरव मिश्रा, पप्पू मिश्राचा आणि त्यांचा काही संबंध नाही, मागायला जाऊ नका. शिवराज गायकवाड आणि खरं तर सर्वात मोठं थँक्यू तेजस पाटीलसाठी. त्यांनी आपल्याला ही जागा दिली आणि जागेचं महत्त्व त्या कपल्सला खूप माहिती आहे, ज्यांना ऐनवेळी जागा भेटत नाही. तर त्यांनी ती जागा दिली आपल्याला, नाहीतर मग आपल्याला पण टेकडीवरती काहीतरी शो ठेवावा लागला असता. तर खरंच सगळ्यांना खरंच थँक्यू सो मच. आणि मी माझे 120 शब्द थांबवतो. थांबू नको.